मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं. आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे. म्हणजे मला असं काही कळत नाही. काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात, कशासाठी पितात, त्याचा गांजा बंद करा. मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये. म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही, इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये. माझं असं विनंती आहे. तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतोय. 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही. आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळं चोवीस पाण्याची व्यवस्था करणार लागेल तेवढ्या पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत. आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ ते होईल. नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते. इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं, आपण स्वतः काम काय केलं, ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही तुमची आमची नाशिककरांची, पर्यावरणप्रेमींची, वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू. झाडं लावताना मी स्वतः हजर राहील. आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू. आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही. आणि एक 8-15 दिवसामध्ये ज्यावेळेला 15,000 झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्रच वेगळं दिसेल. ती सगळी जुनी झाडं आणि वटवृक्ष मोठी झाडं आहेत, ती अशाच्या बुंदाची झाडं आहेत. आता काय करतात, लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतात, वृक्ष पण तिथे करतायत. पण आता मला सांगा, जर तुम्ही 10-10 वर्षांनी तिथे, आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी टेंटाला लावायचे आहेत. जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती, मग या 7-8 वर्षामध्ये ती झाडं लागलेली आहेत. मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत. आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो. आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली, त्यांनी राहायचं कुठे? आणि त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या. आता ठीक आहे, आपण म्हणतायत त्याच्याबद्दल कोणाच्या मनात वादच नाही की झाड तुटताच कामा नाही. पण मागच्या वर्षी 12 वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की नाही आपण? त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 1 फुटे जागा घेणार नाही, 1 फूट पण घेणार नाही. पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत, रोपटी उगवलेली आहेत, काही लागलीच झाडं, ती आम्ही सगळी खालूनच काढू, मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ. एकही झाड तुटता कामा नये. मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही. ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे. हो. आणि महापालिकेचे टेंडर समोर आलं, ज्याच्यामध्ये ती जागा एका खासगी उद्योजकाला देऊन तिथे बीओटी तत्वावर ती जागा देण्याचा प्रस्ताव होता. कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही, तपोवनमध्ये होणार नाही. मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही. पण मलाही तुम्ही सांगितलं त्या दिवशी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं. पण असे कुठेही झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही. आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं. तुम्हाला इथे इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या, भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल. नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल. पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत. ते त्या ठिकाणी करायचं नाही. पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही. रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे, तिथे एकही झाड नाही, तिथे काही झाड तोड होणार नाही, वृक्षतोड होणार नाही, अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर. पण वृक्ष तोडून, झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही. बघितलंय. पण मी या ठिकाणी सांगेल की 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी ते साधुग्राम या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी सगळ्या साधूंची व्यवस्था पण केलेली होती. त्यामुळे असं कोणी समजण्याची गरज नाही की आपण मोठी झाडं जी आहेत ती त्या ठिकाणी तोडणार आहोत. पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत, ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. तोडणार मी म्हणणारच नाही, ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत. ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट या ठिकाणी आणून करू. सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. जी भावना सगळ्या नाशिककरांची आहे, वृक्षप्रेमींची आहे, ती शासनाची आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आहे, आपल्या सर्वांचीच आहे. आणि म्हणून उगाच त्याचा अर्थातून अनर्थ होता म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची त्या ठिकाणी गरज नाही. त्याचबरोबर मी परवाच निवडणूक झाली आणि राजमुद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे. त्या ठिकाणी खूप देशभराच्या सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत. आपल्याला मी सगळी झाडं दाखवली. ती जवळजवळ 15-15 फुटाची, 18-18 फुटाची, काही 20-20 फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत. ती सगळी झाडं आणून जवळजवळ 15,000 झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपण सगळे मिळून ती झाडं लावूया. नुसतं शासनच नाही तर वृक्षप्रेमी आहेत, नाशिककर आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, आपण सगळे मिळून ते 15,000 झाडं या ठिकाणी लावू. मी सांगेल तुम्हाला की 15,000 झाडं ज्या वेळेला इथे लागतील त्यामध्ये वड आहे, लिंब आहे, पिंपळ आहे, जांभूळ आहे, वेगवेगळ्या प्रकारची जवळ 12-15 प्रजातीची झाडं आहेत. काही फळं येणार आहेत की ज्यावर पक्षी बसतील, फुलं येणार आहेत चांगली की त्यावर पक्षी बसतील त्या ठिकाणी. आणि
अतिशय सुंदर, म्हणजे नाशिककरांना खरं मी सांगेल की आश्चर्य वाटेल कदाचित, इतकी झाडं आपण आता ह्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी लावतो आहोत. 15,000 झाडं, अजून जागा अवेलेबल झाली, अजून असेल तर अजून 10,000 15,000, आणि आपण ते CSR मधून करतोय. काही थोडाफार भाग महापालिका दिला तर ठीक आहे, पण CSR काही मोठ्या उद्योगांची मी बोललेलो आहे, ते त्या ठिकाणी सगळे पैसे द्यायला तयार आहेत. जी झाडं इथे आपल्याला 4,000 रुपये 3,000 रुपये सांगतात, ती मी 700 रुपयामध्ये 600 रुपयात ठरवून आलेलो आहे. म्हणजे 1/4 किमतीवरती झाडं आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि मग आणण्याचा ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आहे, लावण्याचा खर्च आहे. 700 रुपयाला जर झाड धरलं तर तेवढाच खर्च लावण्याचा, आणण्याचा, ड्रीपचा त्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला जे असेल ते 1300 1400 1500, पण जी झाडं किंमत 6,000 रुपये होती ती आपण आता 1500 रुपयावर आणलेली आहे. आणि ही झाडं तात्काळ या ठिकाणी मी आता लावणार. महिनाभरामध्ये आपल्याला ही झाडं लागलेली या ठिकाणी दिसतील. आपण बघितलं की असं म्हणजे बल्लीसारखे त्यांचं खालचं त्याचं खोड जे आहे ते त्या ठिकाणी आहेत. 15 फूटच्या वरची सगळी झाडं त्या ठिकाणी आहेत. तर त्यावेळेला एवढी झाडं इथे लागतील, त्यावेळेला खरंच नाशिककरांना समाधान वाटेल. अशा पद्धतीची झाडं आपण सगळे मिळून, ही फक्त शासनाची जबाबदारी नाही. आपण वृक्षप्रेमी आहोत, नाशिक हिरवगार आहे, सगळे लोक प्रायोरिटी नाशिकला देतात. रिटायरमेंटनंतर रिटायर झालेले लोक सगळे इथेच राहायचं म्हणतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की शहर तसं सुंदर असलं पाहिजे, स्वच्छ असलं, हरितही असलं पाहिजे. आणि तीच भावना मान्य देवेंद्रजींनी परवा सांगितलेली आहे, आमचीसुद्धा त्या ठिकाणी आहे. पण कोणी असं समजू नये की आम्हाला फक्त झाडंच तोडायची या ठिकाणी. मला तर काल खूप आश्चर्य वाटलं, वाईटही वाटलं की गिरीश महाजनांना ते झाडं सगळी तोडून ती जमीन बिल्डरच्या घशात घालायची आहे. आता ती जमीन गेल्या अनेक शेकडो वर्षापासून साधुग्रामसाठी आहे, ती कुंभमेळ्यासाठी राखीव आहे. कसं होणार, कसं शक्य आहे? पण उगाच कोणी अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढू नये. माझी भूमिका तुम्हाला माहीत आहे, तुम्ही मला सगळे ओळखतात. नाशिककर मी 5 वर्ष मागच्या कुंभमेळ्यामध्ये होतो. माझ्या मनात असा विचार, कुंभमेळ्याचीच नाही पण कुठली जमीन हडपण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा, स्वप्नात सुद्धा कधी आलेला नाही, येणार पण नाही. आता 35 वर्ष झाले मी आमदार आहे, 15 वर्ष मी मंत्री आहे, पण असं कुठले ठपका माझ्यावर आजपर्यंत नाही जो माझ्यावर आता लावला गेला. ठीक आहे, ज्याच्या भावना आहेत, पण याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे. कारण सुरुवातीला असं लागेल की 1700 झाडं कापणार आहेत, काही झाडं फुले आमच्या लोकांनी त्या ठिकाणी मारलेले आहेत. त्यामुळे मलाही वाटलं की एवढी झाडं कापायची कशी काय कापायची, शक्यच नाही आहे. आणि म्हणून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघितलं. त्यानंतर मी सांगितलं की छोटी रोपटी जी आहे, जी 12 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीची आहेत, ती झाडं आम्ही हात लावणार नाही. पण या 8-10 वर्षामध्ये जी झाडं उगवलेली छोटी, ती आम्ही खालून काढू सरसकट मुळापासून आणि रिप्लांट करू. मी तिथेसुद्धा राजमुंड्रीला मी काही लोकांना भेटलो, तिथले आमदारही माझ्यासोबत होते. त्यांची माझी ओळख निघाली, माझ्या काही मित्रांनी त्यांना पाठवलं. मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला अशी टीम द्या की जे खालून झाडं काढतील आणि त्याचा सक्सेस रेट 70-80% राहील. म्हणजे 1000 झाडं काढली तर 700 झाडे जगलीच पाहिजे, असा सक्सेस रेट त्यांनी आम्हाला भेटले येऊन. ते म्हणे आम्ही तुमच्याकडे येऊ, आम्ही तुम्हाला करून देऊ. त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला ही झाडं पुन्हा त्या ठिकाणी लावायची आहेत.